सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार. काल माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांनी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती वेगवेगळे आरोप केले. त्या विषयावरती आज मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, विधानसभेची निवडणूक होऊन अजून 2 वर्ष होणं बाकी आहे आणि या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या देवभूमी जतसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून, मंत्रिमंडळाच्या अनेक खात्याच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी देवभूमी जतसाठी आणलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल त्यांचा असा आरोप होता की माडग्याळ येथे जो पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर झालेला आहे त्याचं श्रेय आमदार गोपीचंद पडळकर साहेब लाटतायत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती. माननीय तम्मनगौडा रवी पाटलांना माझं सांगणं आहे, जर त्या सगळ्या प्रक्रिया जर बघितल्या, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या साठी प्रस्ताव सादर केलेल्याची तारीख जर बघितली तर ती संपूर्ण प्रक्रिया, अजून जिल्हा परिषदेची बॉडी स्थापन झालेली नव्हती, तिथं प्रशासक होतं आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये आमदार साहेब विधानसभेच्या निवडणुकीनंतर सातत्यानं प्रयत्न करून तो पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर केला आणि त्याचं उद्घाटन कालच्या 2-3 दिवसाच्या पाठीमागे माननीय आमदार महोदयांच्या हस्ते झालेलं आहे. आता ह्यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाही. गेल्या 8-15 दिवसाच्या पाठीमागे यांनी देवभूमी जत ह्या विषयावरती सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन जतमध्ये एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये माणसं आलेली नाहीत, तालुक्यातल्या जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळालेला नाही. म्हणून जत साखर कारखान्यामधले जे कर्मचारी आहेत त्या लोकांना त्या मोर्चामध्ये आणण्याची वेळ त्यांच्यावरती आली. हा सगळा कार्यक्रम, आंदोलन फ्लॉप झाल्याच्या नंतर आता काय करायचं, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना थांबवायचं कसं, या एकमेव हेतूनं आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाची ह्या सगळ्या मंडळींना कावीळ झालेली आहे. देवभूमी जतचा विकास होतोय याच्याशी यांना काही देणं घेणं नाही. जतचा विकास झाला, इथल्या लोकांच्या जीवनमानामध्ये जर सुधारणा झाली तर उद्या आमची राजकीय दुकानदारी बंद पडेल, ह्या एकमेव भीतीपोटी हे मंडळी वाटेल ते आरोप करतायत. या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. आता तुम्ही जर म्हैसाळच्या 6व्या टप्प्याचं काम बघितलं, तम्मनगौडा रवी पाटलांना जर तालुक्यातली माहिती असेल आणि त्यांना जर या तालुक्याचा अभ्यास असेल तर करेवाडी, कोणत्यो बोबला ह्या शेवटच्या बाउंड्रीवरच्या गावामध्ये येऊन त्यांनी बघावं. तिकोंडीचा परिसर असेल, कागनरीचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये अतिशय वेगानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हैसाळच्या विस्तारित योजनेचं काम चालू आहे. ते काम येत्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल अशा गतीनं चालू आहे. आणि अशा अनेक विषय, परवा जत ते उमदी या रस्त्याचं 502 कोटीचं जे काम होतं त्या कामाचं टेंडर म्हणजे होण्याच्या मार्गावरती तो रस्ता मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर आज करेवाडी ते जालन्याळ 6 ते 7 कोटीचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आताच गेल्या आठवड्यामध्ये त्या विभागाचे संबंधित अधिकारी सर्वेक्षण करून गेलेले आहेत. प्राणी संग्रहालयाचा विषय असेल, जतच्या नगरपालिकेच्या इमारतीचा विषय असेल, पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा विषय असेल, परत जत नगर परिषदेची पाणी पुरवठ्याची योजना असेल, बाकीचे शेतकऱ्यांच्या डीपीचे विषय असतील, म्हणजे अशा सगळ्या विभागातल्या सगळ्या लोकांच्यासाठी काम करणारा जर लोकप्रतिनिधी जर या महाराष्ट्राच्या 288 आमदारांच्या मध्ये कोण असेल तर त्यांचं नाव गोपीचंद पडळकर आहे. म्हणजे ह्या माणसांना एकच भीती आहे, जर हा माणूस देवभूमी जतसाठी अशाच पद्धतीनं काम करत राहिला तर येणाऱ्या काळामध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण आम्हाला इथं करता येणार नाही. एवढ्या एकमेव हेतूनं आणि त्या भीतीपोटी ही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करतायत. माझं तम्मनगौडा रवी पाटलांना एक आव्हान आहे, आता तुमच्या स्टेटमेंटला किंवा तुमच्या राजीनामा मागण्याला लोकांचा कुठलाही प्रतिसाद नाही. तालुक्यातले लोक कुणी त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाहीत.
किमान अशा माध्यमातून तरी पब्लिसिटी व्हावी, एक स्टंट व्हावा आणि आपली कुठेतरी बातमी लागावी, ह्या एका हेतूनं काल त्यांनी जे बालिशपणाचे आरोप केलेले आहेत त्यांचा मला निषेध करावा असं वाटतोय. आणि आमदार गोपीचंद पळकर हे महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे आमदार आहेत आणि या सगळ्या आमदारांच्या मध्ये देवभूमी जतचं नाव आणि देवभूमी जतचा विकास करण्यामध्ये ऍक्टिव्हपणानं काम करतायत. ते रात्रीचा दिवस करतायत, रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत त्यांचा नित्याचाच कामाचा दिनक्रम आहे आणि सकाळी पुन्हा 6 वाजता ते उठून कामाला लागतायत. अशा पद्धतीचं काम जर होत राहिलं तर भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण आपल्याला करता येणार नाही. अशा पद्धतीची भीती यांच्या मनामध्ये आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, विक्रमदादा सावंतांनी लवंगा आणि मोरबीच्या मध्ये घेतलेली 100-125 एकर जमीन, अरे याच्यावरती बोला ना तुम्ही. विलासराव जगताप साहेबांनी जो कारखाना हाणण्यासाठी मदत केली आणि जयंत पाटलांना जो कारखाना घशात घालण्यासाठी यांची भागीदारी होती त्या विषयावरती बोला. बाकीचे अनेक विषय आहेत. तालुक्याचं वाटोळं ह्या मंडळीने सगळ्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि आता आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा विकास यांना डोळ्यामध्ये कुठं तर खुपतोय आणि ह्या जनतेचा विकास होऊ नये, इथली लोक सुधारली जाऊ नये, त्यांच्या जीवनमानामध्ये बदल होऊ नये आणि ह्या एवढ्या वाईट प्रवृत्तीने ही जर मंडळी बोलत राहत असतील तर या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने ते उत्तर देतील आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, आता जवळपास अजून कुठलीही निवडणूक नाही, या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका म्हणजे विधानसभेपासून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या जनतेनं आमदार साहेबांच्या वरती विश्वास दाखवलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या वरती या तालुक्यातली लोक विश्वास ठेवतील, त्यांना ताकद देतील आणि या देवभूमी जतचा विकास करून घेतल्याशिवाय इथली मंडळी आता शांत बसणार नाहीत. एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि धन्यवाद.